धम्मपथावर चालणाऱ्या विश्वातील सर्व धम्मप्रिय भावांनो आणि बहिणींनो, सर्वांना जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय. मित्र, मी डोरनाळीकर विद्यासागर. आपण करत आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जागर. तर आज आपण पाहणार आहोत 27 डिसेंबर 1927 या दिवशी महाडमध्ये महिला भगिनींना मार्गदर्शन करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी जो संदेश दिलेला आहे तो आपण पाहणार आहोत. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आपल्या भाषणाच्या शेवटी, तुम्ही सर्वांनी जुन्या व गलिच्छ चालीरीती सोडून दिल्या पाहिजेत. दागिन्यापेक्षा कपड्याला जास्त शोभा आहे, तेव्हा कथलाच्या किंवा चांदीच्या दागिन्यात पैसे खर्च करण्यापेक्षा चांगल्या कपड्यात पैसे खर्च करा. त्याचप्रमाणे स्वच्छतेने वागण्याची खबरदारी घ्या. तुम्ही घरच्या गृहलक्ष्मी आहात. घरात कोणतीही अमंगल गोष्ट होऊ नये किंवा होऊ न देणे याबद्दल तुम्ही काळजी वाहिली पाहिजे. आणि पुढे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, तसेच तुम्ही आपल्या मुलींनाही शिक्षण दिले पाहिजे. ज्ञान आणि विद्या या गोष्टी काही पुरुषांसाठीच नाहीत, तर त्या स्त्रियांनाही आवश्यक आहेत. पुढे म्हणतात, खान तशी माती. खान तशी माती ही गोष्ट ध्यानात ठेवून आपली पुढील पिढी जर तुम्हाला सुधारावयाची असेल तर तुम्ही मुलींना शिक्षण दिल्याशिवाय राहू नका. असा हा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड 18 भाग 1 मधील पान नंबर 144 व 145 वरती बाबासाहेब आंबेडकर देतात. तर हा संदेश आमच्या महिला भगिनींनी समजून घेऊन पुढील पिढी घडवण्याचं काम केलं पाहिजे. ज्ञानावरती विद्येवरती काही पुरुषांचाच ठेका नाही, तर स्त्रियांना सुद्धा ते आवश्यक आहे. आणि बाबासाहेब म्हणून सांगतात, जशी खान तशी माती निघत असते. आणि म्हणून तुम्ही स्त्रियांना म्हणजे मुलींना शिक्षण दिलं पाहिजे, दिल्याशिवाय राहू नका. हा महत्त्वाचा संदेश बाबासाहेब आंबेडकर सांगतात. त्याचबरोबर सांगतात, त्या अलंकारापेक्षा दागिन्यापेक्षा कपड्यावर जास्त खर्च करा. कपड्यावर बरंचसं काही अवलंबून आहे, कपड्यामुळेच शोभा आहे, असं बाबासाहेब आंबेडकर सांगतात. तर आपण या गोष्टी बाबासाहेबांच्या समजून घेऊया आणि तसा वागण्याचा प्रयत्न करूया. तर हा विचार आपणाला आवडला असल्यास आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा अशी विनंती करतो. आणि आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय.